45 वय पण इतरांवर अवलंबून राहावं लागतं, कारण डिजिटल गोष्टीच जमत नाहीत. डिजिटल गोष्टी शिकायचं म्हणलं की मनात भीतीच वाटते. मैत्रिणींनो, आपल्या हातात मोबाईल आहे, आपल्या घरात वायफाय आहे, सगळी साधने आहेत, पण तरीसुद्धा आपण एखादं छोटंसं काम, रेल्वेचं तिकीट बुक करणे किंवा बसचं तिकीट बुक करणे, असं जरी काम आपल्याला करायचं म्हटलं किंवा बँकेचं काहीही छोटंसं ऑनलाईन काम जरी करायचं म्हटलं, तरी आपण मुलांची वाट बघतो किंवा मिस्टरांची वाट बघतो. पण एक प्रश्न कधी स्वतःला शांतपणे विचारला आहे का, की मी स्वतःहून काय करतेय, काय नवीन शिकतेय? कारण आजच्या काळात डिजिटल स्किल शिकणे ही हौस किंवा लक्झरी नाही, तर ती एक काळाची गरज बनली आहे. पण हा विषय ऐकला की बऱ्याच बायकांच्या मनात येतो आणि तोंडात शब्द येतो की मला हे जमतच नाही, मला हे जमणार नाही, मला या टेक्निकल गोष्टी अजिबात जमत नाहीत. तर मग कशा काही तुम्हाला या गोष्टी येतील? आपण कसे शिकू शकेल? अजून कसं आपण स्किल शिकू? कोणते कोणते स्किल शिकू? ते सुद्धा आपण स्वतः हे मनात घेतलं पाहिजे किंवा आपल्या मनावर ते बिंबवलं पाहिजे. आणि ह्या सर्व गोष्टी खूप गरजेच्या झालेल्या आहेत आजच्या या काळाच्या युगात. आता आपल्याला वाटतं की जाऊ दे ना, आपण कुठे काय जाणार आहे, आपल्याला हे जमणारच नाही. ही जी भीती आहे ना, हीच आपल्याला पुढे जाऊन देत नाही, आपल्याला थांबवत असते. डिजिटल स्किल शिकणे म्हणजे खूप काही मोठं असं साधन नाही, पण तसं म्हटलं तर आपण संसार शिकलो, घर सांभाळायला शिकलो, मुलांना सांभाळून त्यांवर संस्कार करायला शिकलो, मग हे का नाही आपल्याला जमणार? का नाही जमू शकत? न जमणे इतकं काय आहे? एवढं कठीण आहे का हे? खरंच का तुम्ही हा प्रश्न कधी मनाला विचारला आहे का, की खरंच हे खूप कठीण आहे म्हणून? तर अजिबात नाही. उलट हे शिकल्याने आपला आत्मविश्वास वाढतो, आपण खूप काही नवीन नवीन शिकतो आणि स्वतःची कामं स्वतः करायला शिकत असतो आणि नवीन युगाशी मिळते जुळते होतो. तर पहा, आजच्या या युगाला डिजिटल युग सुद्धा म्हणता येईल. त्यामुळे स्किल शिकणे काळाची गरज बनली आहे. त्यामुळे काळानुसार चालायला शिका. जर तुम्ही वय 45 असाल किंवा 45च्या पुढे गेला असाल तरी काहीही हरकत नाही. शिकत राहा. शिकायला वयाचं बंधन नसतं. शिकत राहणं खूप गरजेचं असतं. तुम्ही नवीन नवीन स्किल शिकत राहा आणि अपडेट राहा आणि काळानुसार चालायला शिका. स्वतःची कामं स्वतः करायला शिका आणि आत्मविश्वास स्वतःचा वाढवा आणि त्याचबरोबर स्वावलंबी बना. आपण बऱ्याच वेळा आर्थिक स्वावलंबनाबाबतीत आपण शिकलेलो होतो. आता काही साधनांबाबतीत तुम्हाला, कामाबाबतीत मी तुम्हाला स्वावलंबी कसं राहायचं त्याबद्दल 4 गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? आवडला असल्यास एक लाईक नक्की करा आणि छानशी कमेंटसुद्धा करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपला हे चॅनल गृहिणींसाठी, महिलांसाठी खास असतो. त्याच्यामुळे आपला हे चॅनल गृहिणींनी, महिलांनी, जर तुम्ही खास असताल गृहिणी महिला, तर त्यांनी सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आपल्या ह्या गृहिणी फॅशन लाईफ चॅनलवरती सर्वांसाठी आपण खूप काही व्हिडिओ टाकत असतो की जेणेकरून आपल्या गृहिणी आणि महिला पुढे जाऊ शकतील. पहा, महिलांनीच महिलांसाठी हात द्यायचा आहे, जेणेकरून त्या पुढे येतील आणि सर्वांनी मिळून आपण पुढे जायचं आहे. म्हणून डिजिटल स्किल शिकणे खूप गरजेचे झाले आहे. आजच्या ही काळाची गरज झालेली आहे. तर तुम्ही कोणकोणते स्किल शिकला आहात? तुम्हाला या सर्व गोष्टी अगोदरपासूनच जमतात का? तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी स्वतःची स्वतः या डिजिटल गोष्टीबद्दल, ऑनलाईन गोष्टी तुम्हाला स्वतःची स्वतः करता येतात? ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुमचे वय रनिंग आत्ता काय चालू आहे ते सुद्धा आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला आयडिया येईल की आपले चॅनल कोणकोणत्या महिला पाहत आहेत. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सगळ्यांनी प्रेम द्यायचं आहे आणि अशाच नवनवीन टॉपिकवरती व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. शेवटी तुम्ही एक सुंदर, सुशिक्षित आणि सुगरण गृहिणी आहात, ते मला माहीतच आहे. फक्त त्याला गरज आहे अपडेट राहण्याची. त्याच्यामुळे अपडेट राहा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.